हॅलो फ्रेंड्स, परिपूर्ण जेवण आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण टिफिनसाठी एकदम कमी साहित्यामध्ये झटपट बनणारी अशी कोबीच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत। ही भाजी खायला खूप टेस्टी लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। तर भाजी बनवण्यासाठी इथे आपल्याला कोबीला शक्य तेवढं बारीक चिरून घ्यायचं आहे। तर इथे मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी लसणाच्या 6 ते 7 पाकळ्या घेतलेल्या आहेत। या लसणाला आता आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। या भाजीसाठी आपल्याला खूप सारं साहित्यही लागणार नाही, तर अगदी कमी साहित्यात भाजी बनवणार आहोत। तर इथे लसूण वाटून झालेला आहे। त्यानंतर आता इथे मी कढई गरम करून त्यामध्ये 2 ते 2.5 चमचे तेल घालणार आहे। इथे या भाजीसाठी आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, त्यासाठी तेल थोडंसं जास्तीचं वापरलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। जिरे मोहरीला छान तडतडू द्यायचं आहे। त्यानंतर इथे मी एकदम छान अशी हिरवेगार कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत। त्यानंतर आपण जो बारीक वाटून घेतलेला लसूण आहे तो घातलेला आहे। लसूण थोडासा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काळा मसाला म्हणजेच काळं तिखट घालायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तिखट व्यवस्थितपणे परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपण जो बारीक चिरून घेतलेला कोबी आहे तो या फोडणीमध्ये घालून त्याला व्यवस्थितपणे या फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे। फ्रेंड्स, तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। कोबीला परतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर पण आपल्याला कोबीला व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे। याला आपण पाणी घालून शिजवणार नाहीत, तर याला फक्त आपण झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटांपर्यंत वाफवून घेणार आहोत। यावरती झाकण ठेवल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे। 2 मिनिटांनंतर यावरील झाकण काढून घेतलेलं आहे आणि याला आणखीन थोडंसं परतून आपल्याला आणखीन एकदा झाकण ठेवायचं आहे। जोपर्यंत आपली भाजी ही छान वाफून तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला सेम अशाच प्रकारे झाकून ठेवून त्याला वाफवून घ्यायचं आहे। तर इथे मी आणखीन एकदा त्याला झाकण ठेवून घेतलेलं आहे। तर इथे आता मी झाकण काढून घेत आहे आणि इथे अशा प्रकारे एकदम छान प्रकारे आपली कोबीची भाजी ही वाफलेली आहे। भाजी पूर्णपणे वाफवून झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। मी इथे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला याला फक्त 1 मिनिटांपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर फ्रेंड्स, इथे अशा प्रकारे आपली एकदम चमचमीत अशी टिफिनसाठीची कोबीची भाजी रेडी झालेली आहे। तुम्ही अशा प्रकारची भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही ती नक्की आवडेल। आणि त्याचबरोबर फ्रेंड्स, तुम्ही आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका। चला तर मग आता आपण भेटूयात अशाच एका पुढील नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।